दरम्यान एक मोठी बातमी, जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं 6 आणि 7 जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे आणि या बैठकीनंतर जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल राज्यात वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 31 जानेवारी आधी जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी आहे आणि त्याच वेळी जानेवारीच्या अखेरीस मतदान होण्याची शक्यता। राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल सुद्धा आता वाजणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, महापालिकेची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, त्याच वेळी जिल्हा परिषदेचे बिगुल सुद्धा वाजण्याची आता एक शक्यता वर्तवली जात आहे। येत्या 6 आणि 7 जानेवारी तारखेला राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने या संदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेतले जिल्हाधिकारी आणि तिथले संबंधित यंत्रणांचे सगळे प्रमुख अधिकारी या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे। तसंच काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा असतील। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची अंतिम यादी स्पष्ट झालेली आहे, त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुकीची साधारणतः काय तयारी झालेली आहे याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर कदाचित पुढच्या 2-3 दिवसातच म्हणजे 10 जानेवारी पर्यंतच महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेचे सुद्धा बिगुल वाजतील। आपणास माहित आहे की 31 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि 21 जानेवारीला ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची देखील वाट पाहिली जात आहे। अशा दरम्यान सर्व निवडणुकींचाच कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेश काय आहे त्यानुसार पुढची कारवाई देखील केली जाईल असं म्हटलं जातं। त्यानुसार जवळपास 25 ते 28 जानेवारीच्या दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही सागर तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।